झाले. मी आता छोटे छोटेच व्हिडिओ बनवते, मोठे बनवायला का मला वेळ नाही आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की भाच्याचं लग्न आहे म्हणून. तर ते कसं काय झालं, काय म्हणजे हळद कशी झाली, लग्न कसं झालं, ते सगळं आपण बघूया. आज मी तुम्हाला उठणं कसं आहे करतात, आमच्याकडे उठणं कसं लावतात ना ते बघूया. बाकी लग्न म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे, लग्न म्हटल्यावर अगदी मजा, अगदी कोणाकडे वा तुमच्याकडे लग्न आहे, त्या खरेद्या, ते सजणं नटणं आणि ते छान छान मस्त रिवाज आणि त्या पद्धती खरंच खूप छान असतात. हे बघा उठण्याला आलोय आम्ही. ही मावशी मुलाची, ही मामी नवऱ्या मुलाची. आम्ही उठण्याला आलोय. इकडे या काक्या उभ्या आहेत सगळ्या. हे त्याची आई बघा पडदा लावतीये अजून. असं सगळं चालू आहे. ते अजून हे इकडे डेकोरेशन चालू आहे. बहीण, मावशी, वहिनी, मामी मिळून डेकोरेशन करतायत. ही माझी बहीण, भाऊजी, नवऱ्या मुलाचे आई वडील आणि बहिणाबाई सजवते. उठणं म्हणजे कसं, नारळाचं दूध काढतात, ओल्या नारळाचं दूध काढतात. सुकं असलं तरी चालतं. त्याचं दूध काढायचं, त्याच्यामध्ये उठणं टाकायचं आणि ते उठणं आज लावायचं. आता ही थाळी मुलाची मामी सजवते आहे. ती बघा आरतीची थाळी आहे. फुलं ठेवलेत आणि लग्नाच्या आधी उठणं. आमच्या गावी कसं पहिल्यांदा, आता पण आहे, नाही असं नाही, ज्यांना माहिती आहे किंवा आहेत, आता गावी पण खूप माणसं कमी झालेत. तर गावाला कसं उठणं लावलं, आंघोळ झाली की मुलीला सगळे केळवणाला न्यायचे गावामध्ये. अगदी जेवढे जेवढे जवळचे वगैरे आपले कुटातले वगैरे असतात ना ते नेणार. त्यांच्याबरोबर आम्ही जेवढे लग्नाला वगैरे गेलेत, बहिणी गेल्यात, भाऊजया गेल्या, काय जे कोणी आहेत ना, अगदी भाऊ बिऊ सगळे तिच्याबरोबर मग ते केळवणाला जाणार. कोणी शिरा बनवणार, कोणी काय बनवणार, ते तिची आरती करणार, तिला देणार, मग ते सगळं आम्हाला सगळ्यांना वाटणार, बरोबर आहेत त्यांना. असं सगळं पहिल्यांदा असायचं. अजूनही आमच्या गावाला चालतं, नाही असं नाही. अगदी उठणं झालं की मग केळवणाला नेतात आजूबाजूचे सगळे. असं आमचं उठणं असतं. आणि मग ते बघा तुम्ही उठणं लावतात कसं ते. ही मावशीबाई नवऱ्याची, सगळ्यात छोटी मावशी. आणि असं सगळं सजवून झालं. आता देवाला नमस्कार करून, सगळ्यांना नमस्कार करून मुलगा पाट्यावर बसणार. सगळे अगदी आनंदाने मस्त हसत खेळत ते सगळं करत होते. खूप लग्नाचं घर ना वेगळंच वाटतं. खूप आनंद येतो, मस्त वाटतं. कोण मस्करी करते, कोण हसते, कोण बोलते, काही काही चालू असतं आणि खूप मजा येते. मग हे देवाला नमस्कार करायचा, स्वामी समर्थांना नमस्कार करून मुलगा आता उठण्याला बसणार. गावी उठण्याची गाणी वगैरे असायची. आता कोण म्हणते की बहिणाबाई सगळं कळला आणि स्वतः तयार व्हायला मग गेली. ती आता आली, तिची एंट्री झाली. आता नवरदेव तयार आहे उठण्यासाठी. हे त्यांचं बहीण, भाऊजी, ही दुसरी बहीण, काकांची मुलगी, आई. छान असं सगळं फोटो सेशन झालं. नंतर मग आता बहिणाबाई उठणं लावतायत. उठणं म्हणजे बघा आईला नमस्कार केला. अगदी म्हणजे कसं बघा, पहिल्यातल्या लोकांनी उठणं अगदी सुगंधित, म्हणजे आधी मुलाला, नवऱ्याला ते उठणं लावून अगदी आंघोळ वगैरे सगळे, म्हणजे अगदी शुद्ध आणि छान सुगंधित होऊन मुलं लग्नाला उभी राहतात. चांगल्या पहिल्यातले खूप छान रिवाज होते. आता हे उठणं, थोडं उठण्याचं ते
घ्यायचं आणि त्याच्यावरती हळद आणि कुंकू असं हाताला करायचं आणि थोडं धरतीला, नंतर त्याच्या डोक्यावर आणि नंतर पहिल्यांदा भालाला बोलायचे, गावाला भालाला. आता आपण भिंतीला हाताची बोटं हे करतो, म्हणजे हातात उमटतो. तर तसं करणार. आता हे धरतीला झालं 5 वेळा करायचं असतं. आमच्याकडे अशी पद्धत आहे. तुम्ही कसं उठणं लावता, कसं काय, कमेंट करून सांगा. हाच हात आता हळदी कुंकवाचा, त्याच्या डोक्यावर 5 बोटं काढायची आणि नंतर भिंतीला असं सफेद कपडा असतो 2-2.5 मीटरचा, तो डोक्यावर घेतो. बाजूला भाऊजाई उभी आहे छोट्या बाळाला घेऊन, कारण तो टोकणे आहे छोटा बाळ, तो काय एकटा उभा राहत नाही आहे, म्हणून भाऊजाई घेऊन उभी आहे. आणि आता पुन्हा तसं. आता बहिणीने आरती केली. पूर्वी कशी उठणं लावताना गाणी बोलायची, बायका गाण्या बोलायच्या. आता कोण बोलणार, आता रसिकाच्या लग्नाला. आता म्हणजे कसं नाच, ते तयार होणं, मेकअप, हे सगळं आताही मजा येते. तसं काय आता ही छोटीशी भाची, त्याची त्याला उठणं लावते. मस्त आता उठणं झालंय, आरती करते. असं छान उठणं झालं. तुमच्याकडे कसं करतात उठणं, कसं करतात लग्न, काही असेल तर कमेंट करा. आमच्याकडे हे असं उठणं लावतात, अशी पद्धत आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही हळदीला जाणार हॉलवरती. नंतर आम्ही तुम्हाला हळद दाखवते, त्यासाठी सबस्क्राईब करा. आता ही त्याची आजी आहे, आईची आई आहे, ती हळद लावली, म्हणजे उठणं लावलं. नंतर मी आहे, मावशी त्याची, नंतर मामा त्याचा, हा दुसरा मामा. अशी सगळ्यांनी मिळून आम्ही हळद उठणं लावलं. चला आता हॉलवर हळदीला. कसं लावलं ते, तुमच्याकडे कसं लावतात, काय पद्धती आहेत, लग्नात काही वेगळ्या पद्धती असतील तर शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. आणि हे उठणं कसं झालं ते सांगा. बाकी व्हिडिओ कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण नंतर हळद बघूया कशी आहे ती. चला. आता चला पुढच्या भागात सिद्धेच्या हळदीला. नमस्कार.